स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कसं करावं, ते पारायण करण्यासाठी काय अटी आहे, कशा पद्धतीने करावं आणि त्याचं उद्यापन कसं करावं, नैवेद्य काय दाखवावा, संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती प्राप्त होईल। बघा, शिवलीला अमृत ग्रंथ आपल्या घरात असणं म्हणजे खूप पवित्र आहे, कारण की हा ग्रंथ खूप पवित्र आहे आणि अतिशय पवित्र ग्रंथ आहे। आणि जर आपल्या घरामध्ये हा शिवलीला अमृत ग्रंथ जर आपल्या घरात राहिला तर साक्षात भगवान शंकर आपली मदत करत असतात, आपल्या घराचं रक्षण करत असतात। म्हणून हा ग्रंथ नेहमी आपल्या घरात ठेवावा। याचं खूप असं म्हणजे हा जो देव आहे खूप भोळा आहे आणि आपल्या कामना ज्या असतात ते नक्कीच हा देव पूर्ण करत असतो। फक्त मनाने श्रद्धेने आपल्याला हाक मारायची असते। म्हणून आज मी तुम्हाला सांगणार की श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर नक्की शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करा। बघा, अनुभव येतो आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या सांसारिक जीवनामध्ये संकट आहे, दुःख आहे, कष्ट आहे, दारिद्र्यपणा आहे, पैसा पुरत नाही, कर्ज झालेला आहे, मूलबाळ होत नाही, संतान प्राप्ती नाही, किंवा नोकरीचे प्रश्न आहे, घरात आर्थिक अडचणी आहे, मुलांचे लग्न होत नसतील, किंवा काही पण असू द्या, जे तुमचे काही अडचणी असतील ते नक्कीच भगवान शंकर ह्या एका शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केल्याने समाप्त होत असतात। नक्कीच आपल्याला खूप चांगला मार्ग मिळतो आणि ते आपले हात पकडतात। त्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे पारायण कसं करावा। बघा, हे पारायण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार, आता मी तुम्हाला अगोदर सांगते की जे आपले श्रावण महिना आहे तो कधी सुरू होतो। श्रावण महिना ऑगस्ट महिन्यामध्ये 13 तारखेला सुरू होत आहे। 13 तारखेला सुरू होतो आणि फक्त 3च सोमवार आलेले आहे। 3 सोमवार आलेले आहे। या वर्षी असं झालेलं आहे की फक्त 3च सोमवार आलेले आहे, 4था सोमवार किंवा 5वा सोमवार नाही, फक्त 3च सोमवार आहे। तर ते सोमवार कधी आले ते सांगते। बघा, एक 17 तारखेला आहे, 24 तारखेला आहे आणि 7 तारखेला आहे। म्हणून 3च सोमवार आहे। म्हणून त्याच्या अगोदर जर तुम्हाला करता आलं हे पारायण तर नक्की करा, किंवा तुम्ही सोमवार पासून सुद्धा सुरू करू शकता। 8 दिवसाचं असतं, म्हणजे सोमवारी जर केलं तर रविवारपर्यंत ते समाप्त होत असतं। 14 अध्याय असतात, तसे तर ते 15 असतात, पण 14च अध्यायापर्यंत आपल्याला पठण करायचं असतं ज्यावेळेस आपण पारायण करत असतो त्यावेळेस। बघा, हे पारायण करण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार, फक्त तुम्हाला नियम आणि अटी सांगते। ब्रह्मतत्वाचं पालन करायचं, पर अन्न घ्यायचं नाही, म्हणजे लोकांकडचं घ्यायचं नाही। का घेऊ नये, तर ज्यावेळेस आपण असं काही सेवा करतो, देवाची आराधना करतो किंवा पारायण वगैरे करत असतो त्यावेळेस दुसऱ्याचं घरचं खात नाही, म्हणजे आपल्याला त्या अन्नापासून दोष सुद्धा लागतो आणि आपण केलेलं जे पुण्य असतं त्या व्यक्तीला जात असतं। म्हणून पारायण काळात दुसऱ्याचं घरचं खाऊ नये, आपल्याच घरचं खायचं आहे। याच्यासाठी तुम्हाला कोणतेच नियम नाही, म्हणजे तुम्ही कोणतं पण जेवण जेवू शकता, फक्त मांसाहार करू नका। मग तुम्ही भाजी चपाती काही पण खाऊ शकता, त्याला काही नियम नाही। आणि हे 2 नियम तुम्हाला फक्त पाळायचे आहे। दुसरं म्हणजे ज्या दिवशी आपण पारायण सुरू करणार त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे। आता तुमच्या आजूबाजूला जर भगवान शंकराचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जायचं। शक्यतो सोमवार पासून हे पारायण सुरू करायचं। सोमवार पासून जर तुम्ही हे पारायण सुरू केलं तर त्या दिवशी मंदिरात जायचं। भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन पांढऱ्या कलरचे कपडे असतील तर नक्कीच परिधान करा, साडी ड्रेस काही पण घालू शकता, तसं घालून जायचं। आणि 11 बेलपत्र, म्हणजे 11 जे बेल असतात जे चांगले व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि ते बेलपत्र महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं। अगोदर पाणी अर्पण करायचं आणि मग नंतर बेलपत्र अर्पण करायचं आणि भगवान शंकरांना सांगायचं की मी माझ्या ह्या अडचणीसाठी, या दुःखासाठी, माझे जे स्वप्न आहे, इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, यासाठी मी आज शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करणार आहे, असं म्हणून ते बेलपत्र त्या ठिकाणी ठेवायचे आणि घरी यायचं। घरी आल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी करा, नाही तर असं म्हटलं गेलेलं आहे की संध्याकाळच्या टायमाला प्रदोष काळामध्ये जर हे पारायण केलं तर त्याचं अनंत पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। म्हणजे भगवान शंकरांची जे आशीर्वाद असतो तो आपल्यासोबत म्हणजे राहतो आणि त्याची कृपा लवकर प्राप्त होते। म्हणून प्रदोष काळ हा भगवान शंकरांसाठी म्हणजे आराधनेसाठी खूप महत्वाचा आहे। म्हणून तुम्हाला सांगते की प्रदोष काळ 7-7:30 लक्ष्मी येण्याची वेळ, ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्ही हे पारायण करून बघा, तुम्हाला अनुभव येईल। आणि जर तुम्ही जॉब करत असणार किंवा वेळ नसणार तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला, तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता।
तर हे पारायण करण्यासाठी मी जसं सांगितलं मंदिरात जाऊन जर समजा तुमच्या आजूबाजूला मंदिर नसणार तर तुम्ही घरच्याच आपल्या महादेवाच्या पिंडीवर 11 बेलपत्र वाहून द्यायचे आहे आणि संकल्प घ्यायचा आहे। बघा, कोणतं पण कार्य करताना संकल्प घ्यावा। तर तुम्ही प्रदोष काळा म्हणजे संध्याकाळच्या टायमाला करत असणार तर बघा, आपण सकाळी सुशोभित होतो, मग त्यानंतर पण तुम्ही ज्यावेळेस पारायण संध्याकाळी करणार तर त्यावेळेस शक्यतो आंघोळ करता आली तर करा, नाही तर हात पाय धुवून त्या ठिकाणी बसा, आसन टाकायचं। आणि बघा, ज्या वेळेस आपण मांडणी करतो तर ती मांडणी आहे तुम्ही देवघरातच राहू देऊ शकतात ते ग्रंथ, किंवा तुम्ही बाजूला सुद्धा करू शकतात। याला इकडे तिकडे हलवायचा नाही। 7 दिवसापर्यंत आपल्याला त्याच ठिकाणी तो ग्रंथ राहू द्यायचा आहे। तो ग्रंथ ठेवताना त्याखाली पांढऱ्या कलरचं कापड, ग्रंथ अशा पद्धतीने ग्रंथ येतो शिवलीला अमृतचा, अशा पद्धतीने ग्रंथ ठेवायचा, त्याच्यावर दिवा लावायचा आणि भगवान शंकराची पिंड असेल ती सुद्धा त्या ठिकाणी ठेवायची आणि ते ठेवून झाल्यानंतर तो तिथंच राहू द्यायचा, उचलायचा नाही। आणि ग्रंथ जर तुम्हाला समजा आता देवपूजा पण रोज करतो, मग देवपूजा करताना रोज उचलावं लागतं तर उचलायचा नाही, एकाच साईडला तुम्ही मांडू शकता। नाहीतर आज इथं केला, आज हॉलमध्ये केला तर उद्या किचनमध्ये किंवा बाथरूम आपल्या याच्यामध्ये बेडरूममध्ये करणार, असं नका करू। तो खूप पवित्र ग्रंथ आहे आणि भगवान शंकरांचा आहे, कारण की भगवान शंकरांची आराधना खूप अवघड म्हणजे खूप सोपी आहे आणि ते लवकर पावणारे असे देव आहे। म्हणून तुम्हाला सांगते तो ग्रंथ खूप पवित्र आहे, म्हणून इकडे तिकडे हलवू नका, एकाच जागेवर आपल्याला मांडायचं आहे। जसं आपण गुरुचरित्र पारायणाचं करतो का तसंच करायचं आहे, तसेच एकाच ठिकाणी राहू द्यायचं आहे। दुसरं म्हणजे आता त्या दिवशी आपण बसायचं, प्रदोष काळामध्ये बसायचं आणि संकल्प घ्यायचा। बघा, कोणतं पण कार्य करताना आपल्याला संकल्प घ्यावा लागतो। संकल्प जर केला तर तो देवापर्यंत पोहोचत असतो आणि ते जी आपण प्रार्थना केलेली असते, आपण जी पूजा केलेली असते किंवा आपण पारायण करणार असतो ते निर्विघ्नपणे पार पडत असतं। देवालाच ते पूर्ण करून घ्यायचं असतं आपल्याकडून, म्हणून संकल्प करायचा असतो आणि कामना लवकर पूर्ण होते, त्यामुळे संकल्प करावा। आता संकल्प करण्यासाठी तुम्हाला माहित असेल किंवा ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगते। बघा, देवासमोर बसायचं आणि उजव्या हातात पाणी, अक्षदा, फुलं घ्यायचं आणि थोडं फुलं घ्यायचं आणि तुमचं गोत्र, तुमचं नाव म्हणायचं, तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुमचं नाव। गोत्र जर तुम्हाला माहित नसेल तर कश्यप म्हणायचं आणि ते पाणी देवा म्हणजे भगवान शंकरांना विनंती करायची की मी 7 दिवसाचं पारायण करणार आहे, निर्विघ्नपणे पार पडू द्या, माझ्या कुटुंबाचं, माझ्या परिवाराचं, माझ्या घराचं आणि माझ्या पूर्वजांचं रक्षण करा, त्यांचं उद्धार होऊ द्या, कल्याण होऊ द्या, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या, असं भगवान शंकरांना सांगायचं आहे। ज्या काही अडचणी आहेत ते नाश करून हे 7 दिवसाचं पारायण मी करणार आहे, त्यामुळे माझ्या सगळ्या कामना पूर्ण कराव्या, असं भगवान शंकरांना सांगायचं आहे आणि ते पाणी जमिनीवर टाकून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही वाचायला सुरुवात करायची आहे। हे पारायण 7 दिवसाचं असतं, याच्यात 14 अध्याय आहे, तर म्हणजे तसे 15 आहेत पण 14 अध्यायापर्यंत आपल्यालाच पठण करायचं असतं। तर 2-2 अध्याय तुम्हाला रोज पठण करायचे आहे, 2-2 अध्याय पठण करायचं आणि नंतर ना 8 म्हणजे रविवारपर्यंत तुमचं संपूर्ण पारायण होत असतं। तर 2-2 अध्याय पठण करायचं। 1 मास शक्य असल्यास महादेवांचं नामस्मरण करायचं। बघा, नमः शिवाय हा जो मंत्र आहे तो स्त्रिया असतात ते म्हणू शकतात आणि ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तो पुरुष म्हणतात। त्यामुळे स्त्रिया जर हे पारायण करत तर आपल्याला काय करायचं आहे, 3 बोटं भस्माचे आपल्या कपाळावर ओढायचे आहे। 3 बोटं भस्म आपल्याला महादेवाच्या पिंड असेल त्या ठिकाणी लावायचे आहे आणि जी आपली पोथी आहे, आपला ग्रंथ आहे त्या ठिकाणी सुद्धा भस्म आणि एक पांढरं फूल ठेवून आपल्याला पारायण सुरू करायचं आहे। पहिल्या दिवशी तुम्हाला 2 अध्याय पठण करायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे आणि नैवेद्य काय दाखवावा तर तुम्ही दही भाताचा किंवा दूध किंवा साखर हा नैवेद्य दाखवू शकता आणि नंतर तो थोड्या वेळाने उचलून सगळ्यांनी खाल्ला तरी सुद्धा चालेल। आता उद्यापन कसं करावं, आता उद्यापन करण्यासाठी ज्या वेळेस आपण संपूर्ण आपलं पारायण होतं 7 दिवसाचं, त्यावेळेस त्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जायचं आणि त्या ठिकाणी शक्य असेल तर तुम्हाला यथाशक्ती 11 रुपये, 51 रुपये, 101 रुपये तुम्ही ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची। तांदूळ अर्पण करायचे महादेवांना। तांदूळ म्हणजे 1 किलो 2 किलो जसं तुम्हाला देता येईल त्याप्रमाणे तांदूळ आणि पांढऱ्या कलरचं वस्त्र तुम्ही अर्धा मीटर 1 मीटर तसं घेऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे आणि ते संपूर्ण वस्तू
त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दान करून टाकायचे आहे. बघा, या काळामध्ये दानाला खूप महत्व आहे. आपण जेवढं दान करणार तेवढं आपल्याला परत मिळत असतं आणि आपल्या पूर्वजांचं, आपल्या परिवाराचं, कुटुंबाचं रक्षण होत असतं आणि आपल्याला खूप पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून गरजू व्यक्ती जर तुम्हाला भेटला तर नक्कीच त्याला काहीतरी नक्कीच तुम्ही द्यायचं आहे, खायला द्यायचं आहे, पैसे नाही द्यायचे. दुसरं म्हणजे आता हे पारायण अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही घरी आल्यानंतर संध्याकाळी हा उपवास सोडणार तर त्या उपवास सोडायच्या टायमाला तुम्हाला काय करायचं आहे, जो ताट तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवणार तो फक्त तुम्हीच खायचा, दुसऱ्याला द्यायचा नाही. कारण की तुम्ही जे पारायण केलेलं आहे ते संपूर्ण पुण्य तुम्हाला मिळावं याच्यासाठी ते संपूर्ण जे अन्न असतं ते तुम्ही स्वतः खायचं असतं. आता बघा, आपण ज्या वेळेस पारायण करतो तर पारायण म्हणजे पहिल्या अध्यायाचं आपल्याला काय फळ मिळतं, दुसऱ्या अध्यायाचं तुम्हाला काय फळ मिळतं ते तुम्हाला सांगते. तर ते जे फळ आहे ते याच्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला कुठं पण मिळून जाणार. ज्या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी पुस्तकं आहे किंवा शॉप आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाणार. बघा, पहिला अध्याय ज्यावेळेस आपण पठण करतो तर पूर्व पापांचा नाश होऊन पुण्यकृती घडू लागते आणि दुसरा अध्याय पठण केल्याने अध्याय मनात वाचावा, म्हणजे दुसरा ज्या वेळेस आपण अध्याय वाचणार त्यावेळेस तो मनात वाचायचा आहे. निरनिराळ्या पूर्व पापांचा निराश होईल आणि तिसरा अध्याय वाचल्याने रात्रीच्या प्रथम प्रहरी रोज वाचावा. भूतबाधा नाहीसा होईल, याचा उपयोग घरातील कर्त्या माणसासाठी आहे. चौथा अध्याय वाचल्याने दारिद्र्य व शत्रूचं भय नष्ट होतं आणि संपदा मिळू लागते, स्मरणशक्ती वाढते. चौथा अध्यायाने याच्यातला पाचवा अध्याय वाचल्याने प्रदोष काळामध्ये वाचल्याने गतवैभव आपल्याला मिळतं. जे हरवलेले व्यक्ती आहे ते पुन्हा भेटतात आणि गतवैभव म्हणजे भरपूर प्रमाणात द्रव्य आपल्या घरात येत असतं. सहावा अध्याय वाचल्याने स्त्रियांनी जर वाचला तो तर सौभाग्य अखंड राहतो, त्याच्या संतती दीर्घायुष्य होईल, कुटुंब आपत्तीत टळेल. आणि सातवा अध्याय वाचल्याने स्वभाव सुधारतो, सन्मान मिळतो, अनाथ सनाथ होते, यांचा सद्गुरूंची भेट होते, यश. आणि आठवा अध्याय वाचल्याने यश, विजय, बंधनमुक्ती, दासमुक्ती व शिवकृपा होईल. पूर्वजन्म. आणि नववा अध्याय वाचल्याने पूर्वजन्माचा धागे डोळे जुळून क्षणबंध फिटतील, पूर्व पाप नष्ट होईल. आणि दहावा अध्याय वाचल्याने विवाहिक निवृत्ती, अपत्य, अत्यंत प्राप्ती होईल. सकाळी दाम्पत्याने सतत बरोबर वाचावा, या 1 वर्ष पाठ करावा. आणि 11वा अध्याय वाचल्याने रुद्र पाठाचे याचे महत्व आहे, दुर्भाग्य दूर होऊन वैभव प्राप्त होते. आणि 12वा अध्याय वाचल्याने व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य यांचा नाश होतो. 13वा अध्याय पठण केल्याने शिव आणि विष्णू यांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. 14वा अध्याय वाचल्याने घरात शांतता नांदते, गृहश्रम सफल होतं. आणि 15वा अध्याय वाचल्याने धर्मश्रद्धा वाढते, गुरुकृपा होते. म्हणून या अध्याय नक्कीच तुम्ही पठण करा आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करा. तर अशाच पद्धतीने आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. माझी जी छोटीशी सेवा आहे मी स्वामी चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.